शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 28 जिल्ह्यांमध्ये 18,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पीक विमा जमावणे सुरुवात। यामध्ये 2022 आणि 24चा जो काही पीक विमा आहे, जो काही अधिक मिळालेला नव्हता, या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमावणे सुरुवात। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजची मोठी आनंदाची बातमी, थकीत राहिलेला जो काही पीक विमा आहे, यामध्ये 18,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022 आणि 24चा जो काही पीक विमा आहे, यामध्ये खरीप आणि रब्बीचा जे की आज सर्वात मोठी खुशखबर वाटप इथं सुरू झालेलं आहे 18,000 रुपये हेक्टरीप्रमाणे। आता आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर आलेले आहे। आता या बँक खात्यांमध्ये लगेच तुम्ही चेक करा। यामध्ये जे की बँक आहे SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, युनियन बँक, त्याचप्रमाणे सेंट्रल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, पोस्ट पेमेंट बँक। आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील असं नाही। जेव्हा तुम्ही बँकेचं पासबुक पीक विमा फॉर्म भरताना जे बँकेचं पासबुक दिलं होतं, त्यामध्ये देखील तुम्ही चेक करा की तुमचे पैसे आले का। आता या 28 जिल्ह्यांमध्ये जे की पीक विमा इथं जमा होत आहे। सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या देखील आलेली आहे आणि निधी संपूर्ण यादी इथं आपण इथं पाहणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 5,15,624 शेतकरी बांधवांना 223 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 3,25,874 शेतकरी बांधवांना 151 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। अहमदनगरमध्ये 2,95,642 शेतकरी बांधवांना 136 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। पुणेमध्ये 3,45,214 शेतकरी बांधवांना यामध्ये 159 कोटी रुपये पीक विमा आलेला आहे। जळगावमध्ये 1,65,254 शेतकरी बांधवांना 77 कोटी रुपये, त्याचप्रमाणे जालन्यामधील 4,25,365 शेतकरी बांधवांना 197 कोटी, लातूरमध्ये 2,55,874 शेतकरी बांधवांना 115 कोटी, परभणीमध्ये 3,10,541 शेतकरी बांधवांना 142 कोटी, नांदेडमध्ये 1,75,214 शेतकरी बांधवांना 82 कोटी, हिंगोलीमध्ये 60,254 शेतकरी बांधवांना 27 कोटी। तर आता हे जे जिल्हे आहे हिंगोलीपर्यंत आपण बघितले तर या जिल्ह्यांमध्ये DBTद्वारे पैसे खात्यामध्ये येत आहे। टप्प्याटप्प्याने 2022चा आणि 24चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये या खात्यामध्ये थेट जमा होत आहे। वाशिममध्ये 70,365 शेतकरी बांधवांना 30 कोटी रुपये इथं मंजूर झालेला आहे, वाटप सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 1,15,642 शेतकरी बांधवांना 52 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 1,35,214 शेतकरी बांधवांना 60 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 1,05,874 शेतकरी बांधवांना 46 कोटी रुपये, बुलढाण्यामध्ये 95,214 शेतकरी बांधवांना 42 कोटी रुपये, बीडमध्ये 2,20,365 शेतकरी बांधवांना 101 कोटी रुपये, धाराशिवमध्ये 1,45,214 शेतकरी बांधवांना 66 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 2,35,642 शेतकरी बांधवांना 108 कोटी रुपये, साताऱ्यामध्ये 85,214 शेतकरी बांधवांना 39 कोटी रुपये, सांगलीमध्ये 75,365 शेतकरी बांधवांना 34 कोटी रुपये। यानंतर येते आपलं कोल्हापूरमध्ये 65,214 शेतकरी बांधवांना 30 कोटी रुपये, नागपूरमध्ये 1,25,365 शेतकरी बांधवांना 57 कोटी रुपये, वर्ध्यामध्ये 55,214 शेतकरी बांधवांना 25 कोटी रुपये, चंद्रपूरमध्ये 82,365 शेतकरी बांधवांना 37 कोटी रुपये, गडचिरोलीमध्ये 42,541 शेतकरी बांधवांना 19 कोटी रुपये, धुळेमध्ये 95,214 शेतकरी बांधवांना 43 कोटी रुपये, नंदुरबारमध्ये 52,365 शेतकरी बांधवांना 32 कोटी रुपये, पालघरमध्ये 58,214 शेतकरी बांधवांना 26 कोटी रुपये। तर तब्बल जे की 28 जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, 2022चा आणि 24चा पीक विमा जो काही थकीत राहिलेला होता, आता गावागावांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होतात। याचप्रमाणे आता पीक विम्याची लाभार्थ्यांची यादी, आता यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्याला इथं पैसे इथं जमा होणार आहे। तर आता यादीमध्ये नाव कसं पाहायचं आहे, सर्वप्रथम मोबाईलमध्ये जाऊन गुगल क्रोमवरती तुम्हाला पीक विमा 2025 असं सर्च करा किंवा 2026 टाकलं तरी चालेल। तर त्याचप्रमाणे PMFBY.gov.in किंवा पीक विमा असं टाकलं तरी चालेल। फार्मर कॉर्नरवरती आपल्याला क्लिक करा। ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपल्याला आता माहिती भरायची आहे। यामध्ये आपला मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, जिल्हा, तालुका, गावाचे नाव आणि सबमिट इथं क्लिक करायचं आहे।
आता तुमचा अर्ज मंजूर आहे का, किती रक्कम मिळणार आहे, पैसे जमा झाले का, कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झाले, हे संपूर्ण माहिती तुम्ही तिथून घेऊ शकता. आता 2022चा आता खरीप असेल, रब्बी असेल, 2022 ते 24पर्यंतचा जो काही पीक आहे त्या पिकांचा मंजूर झालेला आहे. यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, मका आहे, कांदा आहे, हरभरा आहे, गहू आहे, भात आहे, ऊस आहे. याचप्रमाणे डाळिंब आहे, द्राक्ष आहे, संत्रा आहे. आता पालेभाजी आहे. तर आता खरीप पिकासाठी जास्त प्रमाणामध्ये वाटप इथे निधी सुरू झालेले आहेत. तर आता 18,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे जमा होत आहे. पीकमा पैसे आले नसतील तर तुम्हाला शेतकरी बांधवांनी बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा, तुम्ही तुमच्या बँकेची KYC केली की नाही हे तपासा, अर्ज मंजूर आहे का तपासा, DBT तुमच्या बँकेची सुरू आहे की नाही हे तपासा. आता यांसाठी बरेच शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसते, बरेच शेतकरी बांधवांची KYC नसते, बरेच जणांचा अर्ज पेंडिंग असतो, रिजेक्ट झालेला असतो, त्यामुळे त्यांना पैसे इथं येत नाही. अशांसाठी जो काही हेल्पलाईन नंबर इथं आलेला आहे पीक विम्यासाठी, तर या नंबरवरती लगेच कॉल करा 14447. तर हा पीक विम्यासाठी हेल्पलाईन नंबर आलेला आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी हा लेखी अर्ज देखील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा कंपनीला द्यायचा आहे. पीक विमा रक्कम मिळाली नसल्याबाबत लेखी अर्ज, तर हा प्रति जसंच्या तसं तुम्हाला लेखी अर्ज तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. महोदय, मी खाली सही करणारा अर्जदार तुमचे नाव लिहा, तालुका, जिल्हा, सन मी 2022 आणि 24 रब्बी हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. खरीप रब्बी हंगामासाठी अजूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, पिकाचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, गावाचे नाव, तुमच्या तालुक्याचे नाव. मी वरील माझ्या अर्जाची तपासणी करून थकीत पीक विमा रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडून द्यायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 इत्यादी जोडून तुम्हाला हा जो लेखी अर्ज आहे हे तुम्हाला तुमच्या पीक विमा कंपनीला इथं द्यायचा आहे. तर अखेर बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा होता ते अखेर शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता 2022चा आणि 24चा जो काही खरीप रब्बी पीक विमा आहे ते 28 जिल्ह्यांमध्ये 18,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. तर लगेच शेतकरी बांधवांनी खाते तपासा.